Hello everyone, और today's topic is mycoplasma. तर आजचा टॉपिक आहे आपला मायकोप्लाझ्मा. ओके. तर मायकोप्लाझ्मा इज नथिंग बट द वॉललेस बॅक्टेरिया. सिंपल मिनिंग आहे मायकोप्लाझ्माचा की वॉललेस बॅक्टेरिया म्हणतात त्यांना. वॉल जे आहे, पेप्टिडोग्लायकन वॉल जे आहे ती ॲबसेंट असते. फक्त मायकोप्लाझ्मामध्ये काय असतात, प्लाझ्मा मेम्ब्रेन हे प्रेझेंट असतं. ठीक आहे, ट्रिपल लेअर प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. तर वॉललेस बॅक्टेरियालाच किंवा मायकोप्लाझ्मालाच अजून एक सिनोनिमस वर्ड आहे किंवा त्यांचं एक डोमेन आहे किंवा कॅटेगरायझेशन आहे, तर त्याला आपण म्हणतो मॉलिक्युल्स. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. वॉललेस बॅक्टेरिया जे आहेत, मायकोप्लाझ्मा आहे किंवा फायटोप्लाझ्मा आहे, तर त्यालाच काय म्हणतात, मॉलिक्युल्स असं म्हणतात. ठीक आहे. तर जनरली हिस्ट्री जर बघितली आपण स्टार्टिंगला, तर हिस्ट्रीमध्ये बोवाईन प्ल्युरो निमोनिया, तर शीपमध्ये आणि कॅटलमध्ये स्टार्टिंगला मायकोप्लाझ्माचं इन्फेक्शन आढळून आलं होतं इन 17th सेंचुरी. ओके, 17th सेंचुरीमध्ये लुईस पाश्चरने फर्स्ट ऑब्झर्वेशन घेतलं होतं. कशाचं? बोवाईन प्ल्युरोनिमोनियाचं. ठीक आहे. मीन्स त्याच्यामध्ये शीप आणि कॅटलमध्ये एक निमोनिया हा डिसीज आला होता. तर त्याच्यामध्ये पल्मोनरी निमोनिया हा डिसीज झाला होता ड्यू टू द मायकोप्लाझ्मामुळे. त्यावेळेस लुईस पाश्चरला माहिती नव्हतं की हे मायकोप्लाझ्माच आहेत असं. मग त्यावेळेस त्याने त्या मायकोप्लाझ्माला PPLO असं नाव दिलं होतं. त्यालाच आपण काय म्हणतात, प्ल्युरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. ठीक आहे. दुसरं सिनोनिमस नेम आहे मायकोप्लाझ्माचं, ते आहे PPLO. ते लुईस पाश्चरने ते नाव दिलेलं होतं. PPLOलाच आपण काय म्हणतो, प्ल्युरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. अँड नंतर मग मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम, त्यालाच आपण काय म्हणतात, फायटोप्लाझ्मा. म्हणजे फायटोप्लाझ्मा हे थोडेसे डिफरंट आहेत. जे प्लांट्सला इन्फेक्ट करतात त्याला आपण फायटोप्लाझ्मा म्हणतो, आणि जनरल टर्म आहे जे मायकोप्लाझ्मा म्हणजे जे ॲनिमल्सला इन्फेक्ट करतात त्यांना मायकोप्लाझ्मा म्हणतात. बट असं बाउंड्री नाही आहे. मायकोप्लाझ्मा आणि फायटोप्लाझ्मा सेम आहेत. फक्त मायकोप्लाझ्मा आपण कल्चर करू शकतो आणि फायटोप्लाझ्माचं कल्चर करू शकत नाही. थोडेसे डिफरन्स आहेत त्याच्यामध्ये. दोघंही ते मॉलिक्युल्स आहेत किंवा वॉललेस बॅक्टेरिया आहेत. तर मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम्स किंवा त्यालाच MLO म्हणतो आपण, किंवा फायटोप्लाझ्मा म्हणतो. फायटोप्लाझ्मा फर्स्ट टाइम ऑब्झर्व इन प्लांट्स बाय द Japanese scientist or group of Japanese scientists, Doi et al. ओके, इट ऑल मीन्स ग्रुप ऑफ द सायंटिस्ट, आणि त्यांचा हेड जो होता डोई हा नावाचा सायंटिस्ट होता. डोई इट ऑल फर्स्ट टाइम ऑब्झर्व धिस वॉललेस बॅक्टेरिया किंवा मायकोप्लाझ्मा किंवा मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम फर्स्ट टाइम ऑब्झर्व इन सम प्लांट्स दॅट कॉज अ येलो डिसीज किंवा येलोविंग इन अ रिस्पेक्टिव्ह प्लांट. पीच येलो किंवा ॲस्ट्रो येलो जो आहे, ॲस्ट्रो येलो त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम त्यांनी ऑब्झर्व केलं होतं की अशा पद्धतीचे मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम हे असोसिएटेड आहे. आणि ते ट्रान्समिट कोण करत असतं, लीफ हॉपर करत असतात. हे पण त्याने डिस्कवर केलं होतं त्यावेळेस. These mycoplasma-like organisms were transferred by the or disseminated by the leafhoppers. Generally, these mycoplasma-like organisms present in a phloem tissues of plants. फ्लोएम टिश्यूज जे असतात प्लांट्समध्ये, त्याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ मध्ये ऑब्झर्वेशन आपल्याला बघायला मिळतं किंवा त्याचं मल्टिप्लिकेशन त्याच्यामध्ये जास्त होतं. ठीक आहे, असं झालं. ही थोडक्यात हिस्ट्री आहे मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझमची. आता आपण त्याचं कॅरेक्टर बघू. ठीक आहे, मायकोप्लाझ्माचे.
इरेज होत नाहीये, काय झालं काय प्रॉब्लेम. ठीक आहे, आपल्याला नवीन स्लाइड घ्यावं लागणार. स्क्रीन ऑन ब्लॅक, देन परत स्क्रीन ऑन ब्लॅक स्क्रीन. ठीक आहे, परत आपण आता मायक्रोप्लाझ्माचे कॅरेक्टर बघू. कॅरेक्टर मध्ये आपल्याला माहिती आहे स्टार्टिंगला दे आर प्रोकॅरियोटिक. एक प्रकारचे बॅक्टेरियाज आहेत त्या, फक्त त्यांच्यामध्ये सेल वॉल ॲबसेंट आहे. दे आर प्रोकॅरियोटिक इन नेचर. ओके, अँड पॅरासाइटिक इन नेचर. ते पॅरासिटिझम कशावर करतात? प्लांट्स वरती करतात, परत ॲनिमल्स वरती पण पॅरासिटिझम करतात, परत अदर इन्सेक्ट जे असतील इन्सेक्ट मध्ये पण ते पॅरासिटिझम करत असतात. ओके, नंतर आहे दे ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ सॅप्रोफाइट. डेड ऑर्गॅनिक मॅटर असेल किंवा ह्युमस असेल त्यावेळे ह्युमसवरती पण हे सॅप्रोफायटिक रिलेशनशिप बघायला मिळतं. कशाचं? मायकोप्लाझ्माचं आपल्याला. ठीक आहे, त्या पद्धतीने झालं. तर मोर दॅन 200 जेनरा ऑफ द किंवा मोर दॅन 200 मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम्स किंवा मायकोप्लाझ्मा ऑब्झर्व विदिन द ऑल ॲनिमल्स. ओके, ॲनिमल किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये किंवा प्लांट्समध्ये हे 200 पेक्षा जास्त स्पेसिस ऑब्झर्व केले जातात मायकोप्लाझ्माचे. ओके, नंतर फ्लोएम मध्ये प्रेझेंट असतं. इट इज प्रेझेंट इन अ फ्लोएम. नंतर दे आर युनिसेल्युलर. ते काय आहेत? युनिसेल्युलर आहेत, मीन्स युनिसेल्युलर आहेत. परत दे आर नॉन मोटाईल. ओके, अशा पद्धतीचं त्यांचं रिलेशन. नॉन मोटाईल आहेत, ते प्रोकॅरियोटिक आहेत, आणि दे फॉर्म द फ्राईड egg like colonies ऑन मीडियम. ते आर्टिफिशियली जर आपण ग्रो केले, आयसोलेट केलं त्यांना आणि आर्टिफिशियली जर ग्रो केलं, तर ते काय करतात? फ्राईड एग लाईक कॉलनीज दाखवतात न्यूट्रिट अगर मीडियम किंवा त्याचं कॉम्प्लेक्स न्यूट्रिट अगर व मीडियमवर नाही ग्रो होत ते. त्याच्यासाठी स्पेसिफिक मीडिया लागतो, एक कॉम्प्लेक्स मीडिया असतो, स्टेरॉल एनरिच मीडिया असतो. त्याच्यामुळे त्या मीडियावरती ते फ्राईड एग लाईक कॉलनीज डेव्हलप करतात. मीन्स आता ही पेट्री प्लेट आहे, तर फ्राईड एग लाईक कॉलनीज मीन्स ते एक प्रकारचं काय करतात? जसं तुम्ही आपण एगचं ऑमलेट बनवलं, तर ऑमलेट फ्राय झाल्यानंतर जशा कॉलनी दिसतात आपल्याला, तशा पद्धतीच्या त्या कॉलनीज ह्या दिसतात आपल्याला पेट्री प्लेटवरती. ओके, अशा पद्धतीचं आहे त्यांचं. नंतर दे आर द वॉललेस, दॅट्स वाय दे कॅरीज अ प्लिओमॉर्फिक कंडिशन. मीन्स दे आर प्लिओमॉर्फिक इन नेचर. मीन्स वॉललेस असल्यामुळे काय होतं? त्यांना कोणताही डेफिनेट शेप येऊ शकतो. मीन्स एक तर स्पेरिकल पण असू शकतात ते, एक तर स्पिरिला शेप पण असू शकतात, किंवा आपण त्यालाच म्हणतो स्पायरोप्लाझ्मा म्हणत असतो, जे स्पायरल शेप मायक्रोप्लाझ्मा असतात त्यांना. ठीक आहे, असे डिफरंट बॅसिलस टाईपचे पण असू शकतात. मीन्स डेफिनेट शेप नसतो त्यांना, तर ते एक प्लिओमॉर्फिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि त्यांची साईज आहे ती 0.2 to 0.6 मायक्रोमीटर पर्यंत आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? 200 नॅनोमीटर टू 600 नॅनोमीटर पर्यंत त्यांची हे असते, साईज असते. ठीक आहे, मीन्स बॅक्टेरियापेक्षा हे लहान आहे. मीन्स स्मॉलेस्ट प्रोकॅरियोटिक कन्सिडर केलं जातं. मायकोप्लाझ्माला काय म्हणतात? स्मॉलेस्ट प्रोकॅरियोट. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. स्मॉलेस्ट प्रोकॅरियोट कशाला म्हणतात? मायकोप्लाझ्माला म्हणतात. अशा पद्धतीची त्यांची साईज असते. नंतर जे प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, इथं दिस कन्सिडर दिस इज अ मायकोप्लाझ्मा. ओके, आता हे मायकोप्लाझ्मा आहे, तर मायकोप्लाझ्माचे जे
प्लाझ्मा मेम्ब्रेन जे असतो, कारण की सेल वॉल ॲबसेंट असतो त्याच्यामुळे प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो. तर ही ट्रायपर्टाईट किंवा ट्रिपल लेअर प्लाझ्मा मेम्ब्रेन असते. मीन्स जर आपण ती प्लाझ्मा मेम्ब्रेन जर बघितलं मायक्रोस्कोप खाली असं, तर ट्रिपल लेअर प्लाझ्मा मेम्ब्रेन ते आपल्याला दिसते. तर ती बनलेली असते फॉस्फोलिपिडने, सॉरी फॉस्फोलिपिड नाही, लिपिड अँड प्रोटीन्सने. ठीक आहे. बॅक्टेरियामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन हे फॉस्फोलिपिडने बनलेलं असतं आणि मायकोप्लाझ्मामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन जे असतं ते लिपिड अँड प्रोटीनेसियस इन नेचर असतं. ओके, लिपिड अँड प्रोटीन प्रेझेंट असतं त्याच्यामध्ये, एवढं लक्षात ठेवा. मग वॉललेस असतात हे माहिती आहे आपल्याला, त्याच्यामुळं प्लाझ्मा मेम्ब्रेन वॉललेस असल्यामुळंच ते प्लिओमार्फिक असतात, त्यांना डेफिनेट शेप नसतो. ठीक आहे. आणि ड्यू टू दॅट प्लिओमार्फिक कॅरेक्टर दे शोज द bacteria proof, means when we apply this mycoplasma in a bacteria proof filter, they get passed through that filter, means pass through bacteria proof filter. Why they pass through the bacteria proof filter? Because they don't have a cell wall and they are less than म्हणजे लेस दॅन इन साईज अबाउट द बॅक्टेरिया, मीन्स बॅक्टेरियापेक्षा त्यांची साईज ही लहान असते, त्याच्यामुळेच ते बॅक्टेरिया प्रूफ फिल्टरमधून निघून जातात किंवा पास होतात. ठीक आहे, अशा पद्धतीचं लक्षात ठेवा. नंतर याच्यामध्ये एक DNA असतो. जसा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये DNA कसा असतो, हेलिकल DNA प्रेझेंट असतो. डबल स्पिरिलम किंवा फिब्रिलर किंवा हेलिकल DNA जो असतो हा प्रेझेंट असतो प्रोकॅरियोटमध्ये. जसा बॅक्टेरियामध्ये DNA असतो तसंच मायकोप्लाझ्मामध्ये पण DNA प्रेझेंट असतो, ऑल एम्बेडेड इन सायटोप्लाझममध्ये असतो तो. ठीक आहे. तशाच पद्धतीचे 70S टाईप रायबोझोम्स प्रेझेंट असतात मायकोप्लाझ्मामध्ये. परत याच्यामध्येच तुमचे RNA मटेरियल असेल ते पण प्रेझेंट असेल. ठीक आहे, रायबोझोम्स प्रेझेंट असतील, अशा पद्धतीचे सेकंडरी गॅन्युअल्स वगैरे प्रेझेंट असतील. म्हणजे जे बॅक्टेरियामध्ये असतं तशा पद्धतीचं न्यूट्रिशनसाठी लागणारे सेकंडरी ऑर्गन्स हे मायकोप्लाझ्मामध्ये पण प्रेझेंट असतात. ओके. नंतर आहे स्टेरॉल रिक्वायर फॉर द ग्रोथ ऑफ द मायकोप्लाझ्मा. स्टेरॉल रिक्वायर फॉर ग्रोथ, मायकोप्लाझ्माची ग्रोथ होण्यासाठी स्टेरॉलचे कंटेंट असणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर जिथं प्लांटमध्ये स्टेरॉल जास्त प्रमाणात प्रेझेंट असतं तिथं मायकोप्लाझ्माचं मल्टिप्लिकेशन आणि ग्रोथ कॉलनीज हे जास्त बघायला मिळतात. आणि परत मायकोप्लाझ्मा इज सेन्सिटिव्ह टू टेट्रासायकलिन. sensitive to tetracycline, but they are resistant to the penicillium. ठीक आहे. पेनिसिलियम काय अँटीबायोटिक आहे आणि टेट्रासायक्लिन पण अँटीबायोटिक आहे. तर दे आर सेन्सिटिव्ह टू टेट्रासायक्लिन. when we apply the tetracycline in a infected plant, plant get treated or tetracycline acts as a resistant mechanism on a mycoplasma. means tetracycline अप्लाय केल्यानंतर आपण ट्रीट करू शकतो त्या डिसीजला, किंवा पार्शल किंवा टेम्पररी इनिबिशन करू शकतो मायकोप्लाझ्माचं. बिकॉज मोड ऑफ ॲक्शन ऑफ tetracycline is under the metabolism of mycoplasma. Okay, but mycoplasma, in the other hand, mycoplasma are resistant to the penicillium. Okay, penicillium kill the bacteria but doesn't kill the mycoplasma. Why? Because mode of action of the penicillium is on a cell wall, and cell wall ही ॲबसेंट असते कशामध्ये, मायकोप्लाझ्मामध्ये. तर मायकोप्लाझ्मामध्ये सेल वॉल हे ॲबसेंट असल्यामुळं
त्याची मोड ऑफ ॲक्शनच होत नाही पेनिसिलियमची आणि सेल डझंट गेट किल बाय पेनिसिलियम. दॅट्स वाय दे शोज द रेजिस्टन्स टुवर्ड द पेनिसिलियम. मायकोप्लाझ्मा इज रेजिस्टंट टुवर्ड्स द पेनिसिलियम. ओके, अशा पद्धतीचे आहे. नंतर जसं बॅक्टेरियामध्ये बायनरी फिजन होतं, बायनरी फिजन, तसंच बायनरी फिजनने पण मायकोप्लाझ्मा हे त्यांचं मल्टिप्लिकेशन करत असतं. ठीक आहे, अशा पद्धतीचे टोटल कॅरेक्टर आहेत तुमचे मायकोप्लाझ्माचे. नंतर ॲस्टर येलो, पीच येलो किंवा अदर काही डिसीजेस आहेत ते प्लांट्समध्ये हे होत असतात मायकोप्लाझ्माचे. अशा पद्धतीने तुमचं डिटेल स्ट्रक्चर होतं किंवा डिटेल कॅरेक्टरायझेशन होतं मायकोप्लाझ्माचं. ओके.